तर या मित्रांनो जेवायला काय आणलंय सोनाली? आता गरीबाचं आवळा चटणी बघू बघू गरीबाचं म्हणजे आता हे बाबा रे 5 स्टार पेक्षा एक नंबर खायला आहे का नाही? टमाट्याची भाजी. तर मित्रांनो पाहू शकता आम्ही एक अर्धा वावर कापूस वेचलेला आहे. 1 मिनिट मित्रांनो मला फोन आलाय. तर पाहू शकता सोनाली कांदा बिंदा मस्त पैकी कापते. एवढं तोंडाला पाणी सुटलंय ना लय लय जेवण करायला. तर पाहू शकतायत आम्ही आज 3 जण कॅमेरामन विजय सोनाली आणि मी कापूस वेचायला आलेलो आहेत. कापूस वेचायला आम्हाला जवळपास 2 वाजले होते यायला रानात, कारण की मी सकाळ ट्रॅक्टरवरती गेलतो आणि सोनाली तो पण घरचा आवडत होते. आल्याच नंतर पाहू शकतो आम्ही एक गोणी विचलेली आहे. अर्धा वावर झालेला आहे आमच्या इथून. पण मला आता जेवण करायचं एकदा. किती वाजले तर आता 4:30 वाजल्या. 4:30 वाजता आम्ही जेवायला बसलेलो आहेत, कारण की भूकच लागली आणि शेतात जेवायची मजा वेगळीच असते. त्यामुळे आम्ही मुद्दाम आहे ना येताना भाकरी आणलेल्या आहेत. नुसतं भाकरीच नाही, भाकरी संग खायला काय काय आणलेलं आहे. ठेचा, आवळं, कांदा, भाकरी. आणि हे खायला ना जी मजा आहे ना ती हॉटेलमध्ये पैसे देऊन खाण्यात मजा नाही बरं का. काय सोनाली? नको नको माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. मग व्हिडिओ बंद करून मी लगेच तोंडात घास टाकीन. ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही एकदा जेवण करतोय. एवढं तोंड पोळलंय जबरदस्त. काय झालं मित्रांनो, ठ्याचा त्यांनी ना तेल नाही टाकलं आणि ठ्याचा तर एवढा खाऊ वाटला मला. तोंड तर एवढं पोळत होतं तरी पण मनावरच नव्हतं, तरी खायचंच. सोनाली खरं सांगू का, एवढं तोंड पोळलं ना, एवढं तोंड पोळलं ना इथपर्यंत आग चली कुठं इथपर्यंत. तरी आहे ना अजून एक घास खायचा ना मनच करतंय. ठ्याचाच एक घास दिला खरंच मनच भरा नाही. चवच एवढी लागली मित्रांनो. काय झालंय ना, भूक पण लागली होती कापूस इचून आणि ठेसा भाकरीची चव पण एवढी लागली. त्यात लसूण वगैरे ना कोरडी नको देऊ. नाही नाही मग माझ्याच नाही खाण्यात काही. एवढी खाल्ली खाऊस तर काय नाही वाटलं. खाऊस तर चव लागली आणि मग एक खटीची आग व्हायला लागली का नाही. काय झालं जास्त शेंगदाणे परत लसूण असे भारी लागते का नाही. ढेकर दिलाय मी. भाकरी तू पण उसुस करतीस होय नाही तसे टाका ना. ती पण डायरेक्ट खाय का, ती पण डायरेक्ट त्यांनीच खाली बरं का. तुला हुसूच नाही ना करा बघ याच्या घामाला आहे का. पण मित्रांनो खायची खरंच मजा वेगळी बरं का. तोंड कापावाना कांदे संपून टाकले, सगळे आवळे संपून टाकले. याची खरंच चवच जेर आहे ठ्याची. कोणी बनवली होती रे? म्हणजे ऋषीने सोनूने म्हणजे सोनूने का तू? वा वा खरंच मानला बरं का तुम्हाला भावांनो. ऋषी आणि सोनू काय ठेचा बनवला राव तुम्ही, जबरदस्त बनवलाय. सोनू यार चटणी किती जात आता बावड झाली का तू? मला मध्ये खाऊ नका. ते पण बघा आता नाही असं सांगणार नाही, तुला आवडत नाही सांगणार. मला मित्रांनो बोलूच तर बघा किती किती ठेसा होता, सगळं खाऊन टाकलाय. खाली काढून टाकलाय तिकट खायचा जाऊन आता आहे नाही जाऊन. कोणाला तुझं म्हणून दगडाला का जिबी आता कोरडी भाकर खाला. खरमाटे जाणार ना. खारमाटी नाहीत काही नाही. खायच नाही आता. चव नाही लावायची तोंडाची. खारमाटी जाऊ चव नाही लावायची तोंडाची. चव आहे ना राहून द्यायची. वो खारमाटी जाऊ का शेंग देऊ घे घामाला घाम काय बघ त्याचा खरमाटे काही गोडी खायला गोड नाही खायचा. यात कोरडी भाकर घाम कपची बस. आहे का बघून येतो. चल बघू. पिकलेलं नको नसतं पण नको आळ्या वेळ असतात बरोबर. काय ताजा असलं तर
विजय चाललाय सीताफळ आणायला. ते झाड आहे ते मला पिकलेलं असलं ते एखादा आणतो तोड पोहायला आणि ते मग लहान बोता काय. ते टाकू कुत्रा मांजर खायला. हो टाक ना. तर मित्रांनो खरंच ना शेतात जेवणाची मजाच वेगळी आहे. हा 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 रावा तिने वड्या भरलेल्या आहेत. अर्ध वावर झालेलं आहे अर्ध वावर राहिलेलं आहे. आता हे आम्ही एजिनार आहोत पण सगळे एजिनार नाहीत कारण की आता आम्हाला ना काही व्हिडिओ पण बनवायचे आहेत. एक प्रमोशनचे व्हिडिओ आहे आम्हाला प्रमोशनचा व्हिडिओ बनायचा आहे आणि काही रील्स बनवायच्या आहेत. त्यामुळे एखादे पास झाले तर होय नाही तर होणार पण नाही आहे कारण की व्हिडिओला पण तेवढाच वेळ द्यावा लागतोय.